तर सहन करायला शिका, आपल्या डोळ्यासमोर अन्याय होत असतात असं सुळेंनी म्हटलंय। आपली बाजू कितीही खरी असली तरी अन्याय होत असतो। एनसीपीच्या वर्धापन दिनी सुप्रिया सुळेंनी हे व्हॉट्सअप स्टेटस ठेवलंय। काही गोष्टी आपल्या हातात नसतात तेव्हा घट्ट व्हायचं, सहन करायचं असं देखील स्टेटसच्या माध्यमातून त्यांनी म्हटलंय। व्हॉट्सअप स्टेटसमधून सुप्रिया सुळेंचा रोख नेमका कोणाकडे अशा चर्चा आता सुरू झाल्या आहेत। माझ्या तरीकडे नाही। अनेक आमदार म्हणतात, सोलापूर जिल्ह्यातले आमदार आहेत, त्यांचं पण म्हणणं आहे की सोबत अरे सशक्त लोकतंत्र में मन में जो आया मैंने लिख लिया, वो मेरे माँ और मेरे बीच की बात है। लुटायचं, लुटायला परवानगी द्यायची आणि त्या लुटणाऱ्यांना आपला पक्षात सामील करून घ्यायचं आणि लुटणाऱ्यांची मोठी टोळी निर्माण करायची, हे त्या पक्षाचं स्वरूप आहे। अशा पक्षाबरोबर सुप्रिया सुळे यांना मी ओळखतो, त्या जातील असं मला वाटत नाही। माननीय शरद पवार साहेबांची विचारधारा जी आहे ती एका वेगळ्या विचाराची आहे। फुले शाहू आंबेडकरांचा विचार, यशवंतराव चव्हाणांचा विचार, बरं का, हा विचार घेऊन त्यांनी महाराष्ट्रामध्ये 60 वर्षापेक्षा जास्त काळ काम केलं आहे आणि सुप्रिया सुळे त्यांच्या कन्या आहेत, त्याच्यामुळे चुकीच्या मार्गाने त्या जाऊ शकतील याच्याविषयी माझ्या मनात